मनमीत पाटील यांच्याकडून 5000 रुपयाचं पारितोषिक. धन्यवाद. आणि सलग 4 षटकार मारले तर आमदार साहेबांकडून 24000 रुपयाचं पारितोषिक आहे. 24000 रुपयाचं पारितोषिक असेल 4 षटकारासाठी. 24,000 फॉर 4-6 टू करण अंबाला. पहिलाच बॉल वेगाने खेळण्याचा प्रयत्न होता, अपील केली आणि ती अपील उचलून धरलेली आहे. LBWच्या स्वरूपामध्ये एक मिनिट. आउट इथे घोषित करण्यात आलेला आहे. ऑन फील्ड अंपायर हॅरी यांनी हा डिसिजन दिलाय. फलंदाज करण अंबाला आउट आणि त्याच्यामुळे 8वी विकेट. हॅलो. या ठिकाणी रिव्ह्यू घेतला जातो आहे. आणि रिव्ह्यू सुरू आहे. परंतु जर का करण अंबाला याला जर का या गोलंदाजाने आउट केला असेल तर सन्मान्य राजू साळुंके साहेब यांच्याकडून 21,000 रुपयाचा पारितोषिक जाहीर झालेला आहे. आणि पुनीत शेठ यांच्याकडून देखील 10,000 रुपयाचं पारितोषिक आहे जर का गोलंदाजाने आउट केला असेल तर. आणि मनमीत पाटील यांनी देखील 5,000 रुपयाचं पारितोषिक जाहीर केलंय जर आउट असेल तर. चला, टीव्ही अंपायरची इथे मदत घेण्यात आलेली आहे. ऑन फील्ड अंपायरने हा निर्णय आता शेवटी प्रलंबित ठेवलेला आहे. टीव्ही अंपायरची मदत घेतली आहे. कुणाल सर, गेली अनेक वर्ष तुम्ही सातत्याने समालोचन करता आहात, परंतु या स्पर्धेच्या इथे आल्यानंतर जो जनसमुदाय आणि जो प्रेक्षक वर्ग आपण पाहिलाय वीर दमदार आमदार प्रीमियर लीग 2025 मध्ये, असा जनसमुदाय याआधी तुम्ही कधी पाहिला होता का? या स्पर्धेचं आयोजन पाहता आणि नीटनेटकं आयोजन या स्पर्धेचं आहे. दुसरं पर्व आहे, परंतु या स्पर्धेने संपूर्णतः विक्रम आणि संपूर्णतः मोडीस काढलेले विक्रम पाहायला मिळालेत. नक्कीच. मगाशी कृष्णा सातपुतेने या प्रश्नाचं उत्तर दिलं. मी त्याच्यामध्ये नक्की भर घालेन. ज्या पद्धतीमध्ये स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक राजू दादांची स्पर्धा, त्याचबरोबर आपण पाहिलंय रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी नामदार उदय सामंत साहेबांची स्पर्धा, दीपक पवार साहेबांची ती स्पर्धा, आणि त्यातल्या त्यात आपण चर्चा करतोय या स्पर्धेची वीर दमदार आमदार प्रीमियर लीग ही स्पर्धा. प्रचंड गर्दी, एक वेगळा फील येतो या क्रीडा नगरीमध्ये आल्यानंतर. एवढे प्रेक्षक पाहिल्यानंतर जास्त मोठी समालोचनाची कारकीर्द नाहीये माझी. फक्त 2012-13 ला सुरुवात केली होती. 12च वर्ष झालेत, परंतु या 12 वर्षामध्ये या प्रेक्षकांनी भरपूर काही दिलंय. प्रचंड गर्दी प्रेक्षकांची आणि त्याचमुळे ही स्पर्धा चर्चेमध्ये आहे. पाहूया, डिसिजन पेंडिंग आहे. टीव्ही अंपायरची मदत घेण्यात आलेली आहे. बॉल बॅटला लागून पायाला लागलाय का याच्याविषयी सध्या चर्चा सुरू आहे पीसीआर रूम मध्ये, प्रोडक्शन कंट्रोल रूम मध्ये. कारण ज्या वेळेला अंपायरकडे अपील केली त्यावेळेला करण अंबालाने सांगितलं होतं अंपायरला की माझ्या बॅटला ब्रश झालाय, परंतु शेवटी पंचांनी आउट दिला होता आणि त्याचमुळे DRS कॉल केला ऑनफील्ड अंपायरने. तो चेक केला जातोय. हे नियम फक्त प्रेक्षणीय मॅच साठी आहेत. कुणाल सर, आपण या मैदानाच्या गर्दीवरतीची चर्चा करतोय, परंतु सामना थेट प्रेक्षेपण घर बसल्या पाहणाऱ्या प्रेक्षक वर्गाची जी आता संख्या आहे ना, ती 30,000हून जास्त झाली आहे. 30,000हून जास्तीचे प्रेक्षक वर्ग या सामन्याशी जुळलेले आहेत. रायगडकर आहेत, काही आंतरराष्ट्रीय दर्जाच्या खेळाडूंना पाहण्यासाठी इथे आलेले पाहायला मिळत आहेत. आणि प्रत्येकाला सामने पाहायचे आहेत, प्रत्येकाला धावा पाहायच्या आहेत, प्रत्येकाला षटकार पाहायचे आहेत, प्रत्येकाला करणची बॅटिंग पाहायची आहे. पाहूया, 37 धावा तर होत्या. स्कोर बोर्डवरती अपील झाली LBW साठी आणि ती उचलूनही धरली पंचांनी आणि त्यामुळे आता डिसिजन पेंडिंग आहे. सगळ्यांच्या नजरा त्या मेगा स्क्रीनवर खेळलेल्या आहेत. सगळेजण तिथे पाहतात निर्णय काय येणार आहे. एक दमदार असं आयोजन या स्पर्धेचं आपण पाहत आहोत आणि त्यामध्ये ही प्रेक्षणीय लढत, एक एक्झिबिशन मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आहे आणि निर्णय काही क्षणामध्ये आपल्यापर्यंत पोहोचत असताना पाहायला मिळेल.
37 बनल्यात. आणि यासोबतच मैदानामधील थरार आपण सारेजण अनुभवत आहोत आणि मैदानातील हा थरार मला वाटते 30,000हून अधिक रसिक प्रेक्षक घर बसल्या पाहत आहेत आणि त्यांना हे देखील दिसतंय की आजच्या अंतिम सामन्यामध्ये जो महाविजेता असणार आहे त्या महाविजेत्याच्या मालकाला अर्थात संघ मालकाला मिळणार आहे ती म्हणजे थार कार. आणि जे उत्कृष्ट खेळाडू या ठिकाणी आपला खेळ सादर करतायत त्यांना बुलेट आणि इतर बाईक देखील या ठिकाणी सन्मान्य दमदार आमदार आदरणीय महेंद्र शेठ दळवी साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी जाहीर करण्यात आलेले आहेत. हो नक्कीच त्या प्रेक्षकांना हे दिसतंयच, परंतु मला असं वाटतं की उद्या आनंदजी महिंद्रा जे आहेत त्यांना देखील हे दिसेल आणि जर या स्पर्धेमध्ये त्या मालकाला थार कार त्यांनी जिंकली तर उद्या आनंद महिंद्रा साहेबांचं एक ट्विट देखील येऊ शकतं जे ट्विटरला येईल, एक्सला येईल. ते देखील या कारचा उल्लेख करतील की आमच्या कार अशा स्पर्धेमध्ये संघ मालकांना देखील दिल्या जातात. नॉट आउटचा निर्णय आलेला आहे. फुलर लेनचा बॉल होता आणि इथे नॉट आउटचा निर्णय आलेला आहे पीसीआर रूम मधून. आणि या ठिकाणी नॉटआउटचा निर्णय आल्यानंतर लगेचच करण अंबाला यांच्यासाठी ओजस आस्वाद पाटील यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 5,000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे. तर पहिला डॉट बॉल आलाय. DRS कॉल झाला. आलेला आहे. मॅच सुरू करा. चला लगेचच सामना सुरू करायचा आहे. दरम्यान मयूर वाघमारे यांनी उत्तम गोलंदाजी करत या ठिकाणी करण अंबालाला चकित केलं होतं आणि त्याकरिता पुनीत शेठ यांच्याकडून 3,000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. धन्यवाद. MD ग्रुप तथा श्री महेंद्र शेठ दळवी फाउंडेशन पुरस्कृत असणारी स्पर्धा अलिबाग मुरुड व रोहा तालुक्यातील खेळाडूंना प्रोत्साहित करणारी आणि रायगड जिल्ह्यातील नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र आणि भारतवर्षातील सर्वाधिक पारितोषिक असणारी स्पर्धा आपण पाहत आहोत. वीर दमदार आमदार प्रीमियर लीग 2025 दुसरं पर्व आहे आणि त्यामध्ये एक्झिबिशनची मॅच. तो ट्विस्ट आला. मॅच थांबली होती आणि परत एक वेळा तो सामना आता सुरू होतोय. रेस्ट ऑफ इंडिया विरुद्ध बेस्ट ऑफ रायगड. एकच मिनिट घेतो सर. या ठिकाणी रायगड टीमची आतापर्यंतची कामगिरी पाहता गुरुत्व महेश मोहिते यांच्याकडून रायगड टीमसाठी 25,000 रुपये या ठिकाणी देण्यात येत आहेत. भरपूर मोठी पारितोषिक लागतील, सातत्याने लागतील, परंतु आता लगेच सामना सुरू करायचा आहे. दोन्ही टीम योगेश पेनकर फायटर जेट मैदानाच्या आतमध्ये ॲज अ विकेट कीपर. आणि या ठिकाणी वेशवी ग्रामपंचायतीचे सन्मान्य सरपंच महोदय आदरणीय गणेश गावडे मैदानामध्ये उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतोय की आमदार साहेबांनी आपणास मंचावरती येऊन विराजमान होण्याची सूचना तथा या ठिकाणी निमंत्रित केलेलं आहे. धन्यवाद. पहिला डॉट बॉल. 11 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे. करण अंबाला परत एक वेळा तयार या सामन्यामध्ये खेळण्यासाठी. टीमची धावसंख्या 37. 7 फलंदाज बाद आहेत. 8 ओव्हरचा सामना. परत एक वेळा मॅच सुरू होईल. अंपायर हॅरी तयार. करण अंबाला तयार. बॉलिंग मार्कवर मयूर वाघमारे तयार. दुसरा बॉल या 7व्या षटकातला करणसाठी.
क्लीन बोल्ड, दांडी गोल, फलंदाज बाद. करण अंबालाची विकेट मयूर वाघमारेने घेतलीये. फर्निचर तोडलंय, लाकूड तोड गोलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये मयूर वाघमारे आणि मयूर वाघमारे याच्या